आणि आता सुपरफास्ट 100. अमेरिकेने इराणवर हल्ला केला. अमेरिकेच्या B-2 बॉम्बर विमानांनी इराणच्या 3 अणुप्रकल्पांवर हल्ला केला आणि या हल्ल्यात फोर्दो, नतांज आणि इस्फहान या अणुप्रकल्पांचं मोठं नुकसान झालं. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर आता इराणलाही प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली. इराणच्या निशाण्यावर आता अमेरिकेला समर्थन देणारा देश असणार आहेत आणि या देशांमध्ये असलेले अमेरिकेचे सैन्यतळ इराणच्या निशाण्यावर असणार आहेत. तर इराणला समर्थन देणारा येमेनमधील हौथी बंडखोरांनीही हल्ल्याचा इशारा दिला. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणनं जोरदार पलटवार केला. इस्रायलच्या अनेक शहरांवर इराणनं क्षेपणास्त्र डागलीत. इराणनं 40 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला. तेल अवीव आणि हायफा शहरात विध्वंस झाला आणि हल्ल्यात 16 इस्रायली नागरिक जखमी झाल्याची माहिती. शत्रू राष्ट्रानं आमच्यावर हल्ला केला अशी प्रतिक्रिया इराणनं दिली. फोर्डो अणुप्रकल्पावर हल्ल्याची कबुली इराणनं दिली. तसंच इस्फहान आणि नतांज या अणुप्रकल्पांनाही लक्ष्य करण्यात आल्याचं इराणनं सांगितलं. इराणवर हल्ला केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सैनिकांचं कौतुक केलं. जगात असे दुसरे कोणतेही सैन्य नाही जे हे करू शकले असते. आता शांततेची वेळ असल्याचंही ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा धमकी दिली. इराण थांबला तर पुन्हा हल्ला केला जाणार असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय आणि इराणनं आता शांततेचा मार्ग स्वीकारावा असं आवाहन ट्रम्प यांनी केलंय. अमेरिकी सैन्यानं अचूक हल्ला केलाय, मात्र इराणने पुन्हा चूक केल्यास मोठा हल्ला केला जाईल अशी धमकी ट्रम्प यांनी दिली. इस्रायलकडून इराणच्या आण्विक तळांवर सतत हल्ले सुरू आहेत. इस्रायलनं इराणच्या आण्विक केंद्रांवर हल्ला केल्याचा व्हिडिओ जारी करण्यात आला. या व्हिडिओतून इस्फहान अणुकेंद्रावर हवाई हल्ल्यानंतर झालेला विध्वंस दाखवण्यात आला. इस्रायली सैन्याने इराणच्या इस्फहान अणुकेंद्रावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ जारी केला. इराणने अमेरिकेवर मिसाईल हल्ला करण्याची धमकी दिली. खोमेनींच्या सल्लागाराने अमेरिकेला हा इशारा दिला आणि तर अमेरिकन सैन्यावरही मिसाईल हल्ला करण्याची धमकी दिली. इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ला केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले. इराणच्या 3 आण्विक तळांवर हल्ला केल्यानं नेतान्याहूंनी ट्रम्पचे आभार मानले. इराण आणि इस्रायल यांच्यातलं युद्ध हे महायुद्धाच्या दिशेनं वाटचाल करताना दिसतंय असं पाहायला मिळतंय. इराणवर 6B-2 बॉम्बरच्या साह्यानं हल्ला करण्यात आला. फोर्दो न्यूक्लिअर सेंटरवर पाडण्यात आलं आणि 12 बंकर बस्टर पाडण्यासाठी 6B-2 बॉम्बरच्या मदतीने हल्ला करण्यात आला. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी अमेरिकेला धमकी वजा इशारा दिलेला आहे. अमेरिकेनं उत्तरासाठी तयार राहावं. इराण आपल्या दुश्मनांना सोडणार नाही असा इशारा खोमेनी यांनी दिला. पहलगाम हल्ल्याप्रकरणी एनआयएनं मोठी कारवाई केली. हल्ल्याप्रकरणी एनआयएनं 2 आरोपींना अटक केली. हल्ल्यापूर्वी या आरोपींनी 3 दहशतवाद्यांना आश्रय दिला होता अशी माहिती समोर येते. बर्मिंगहॅमहून दिल्लीकडे निघालेल्या एअर इंडियाचं A1114 विमान रियादमध्ये वळवण्यात आलं. बॉम्बची धमकी मिळाल्यानं रियादमध्ये सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण करण्यात आल्या. एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय सेवांमध्ये तात्पुरती कपात करण्याच्या घोषणेनंतर आंतरराज्य उड्डाणांनाही 5% कात्री लावण्यात आली आहे. तर 3 मार्गांवरील सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या. एअर इंडियाच्या 19 मार्गांवरील उड्डाणं कमी करण्यात आली आहेत. हे बदल 15 जुलै 2025 पर्यंत असणार आहेत. अहमदाबाद दुर्घटनेनंतर एअर इंडियाच्या विमानांची तपासणी वाढवण्यात आली. याशिवाय मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे हवाई सीमा बंद असल्यानंही ही कपात करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या उड्डाणांना कात्री लावण्यात आल्याचं आपण बघतोय. यामध्ये बंगळुरू सिंगापूर, पुणे सिंगापूर, मुंबई बागडोगरा एअर इंडियाच्या उड्डाणांना कात्री लावण्यात आली आणि या मार्गावरील उड्डाणांमध्ये कपात करण्यात आली आहे. मुंबई अहमदाबाद दर आठवडा एकदा उड्डाणं, आधीची उड्डाणं ही 41 होती, आत्ताची उड्डाणं जी ती 37 करण्यात आली आहेत. मुंबई बंगळुरू दर आठवड्यात जर आपण पाहिलं तर आधीची उड्डाणं जी होती ती 51 होती, आत्ताची उड्डाणं ही 84 करण्यात आली आहे. मुंबई कोलकाता आधीची उड्डाणं 42 होती, आत्ताची उड्डाणं 30वर आणण्यात आली आहे. मुंबई कोयंबतूर आधीची उड्डाणं 21 होती, आत्ताची उड्डाणं 16 करण्यात आली. मुंबई कोची आधीची उड्डाणं 40 होती, आत्ताची उड्डाणं 34 करण्यात आली. मुंबई गोवा आधीची उड्डाणं 34 होती, आत्ताची उड्डाणं 29वर आणण्यात आली आहे. मुंबई हैदराबाद म्हणजे दर आठवडा आधीची उड्डाणं जी होती ती 63 आणि आत्ताची उड्डाणं 59 इतक्यावर करण्यात आलेली आहे. तर मुंबई वाराणसी आधीची उड्डाणं ही 12 इतकी होती, आत्ताची उड्डाणं 7वर आणण्यात आलेली आहेत. तर बंगळुरू चंदीगड आधीची उड्डाणं 14 होती आणि आत्ताची उड्डाणं 7वर आणण्यात आली आहे. दिल्ली बंगळुरू आधीची उड्डाणं 116 होती, आत्ताची उड्डाणं 113वरती आणण्यात आली आहे. दिल्ली मुंबई
आधीची उड्डाणं 176 होती, आत्ताची उड्डाणं 165 वर आणण्यात आली आहे. तर दिल्ली कोलकाता दर आठवडा जर आपण पाहिलं तर आधीची उड्डाणं 70 होती, आत्ताची उड्डाणं 63 वर आणण्यात आली आहे. दिल्ली कोइंबतूर दर आठवडा आधीची उड्डाणं 13 होती, आत्ताची उड्डाणं 12 वर आणण्यात आली आहे. त्याचबरोबर दिल्ली गोवा दाबोलीम दर आठवडा आधीची उड्डाणं जी होती, आधीची उड्डाणं ती 14 होती, आत्ताची उड्डाणं 7 वर आणण्यात आली आहे. दिल्ली गोवा दर आठवडा आधीची उड्डाणं 14, आत्ताची उड्डाणं 7 वर आणण्यात आली आहे. दिल्ली हैदराबाद आधीची उड्डाणं 84 होती, आत्ताची उड्डाणं ही 76 वर आणण्यात आली आहे. दिल्ली इंदूर आधीची उड्डाणं 21 होती, आत्ताची उड्डाणं 14 वर आणण्यात आली आहे. दिल्ली लखनौ आधीची उड्डाणं 28 होती, आत्ताची उड्डाणं 21 वर आणण्यात आलेली आहेत. दिल्ली पुणे जर पाहिलं तर आधीची उड्डाणं 59 होती, आत्ताची उड्डाणं 54 वरती आणण्यात आलेली आहेत. आणि आता सुपरफास्ट 100. शिवसेनेत फूट पडली त्यावेळी सर्वात आधी संजय राऊत फुटणार होते असा मोठा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता असाही दावा गुलाबराव पाटील यांनी केला. एका पत्रातून ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत धुसफुसीचं जळजळीत वास्तव स्पष्ट झालं. ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय लाखे पाटील यांनी सचिवपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना लाखे पाटील यांनी संजय राऊत आणि अंबादास दानवेंवर गंभीर आरोप केलेत आणि या पत्रात पक्षाच्या पडझडीची कारणं आणि नेत्यांची उदासीनता याबाबत प्रखर शब्दात वस्तुनिष्ठ मांडणी करण्यात आली. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते नियोजनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. कुंभमेळ्यासाठीच्या आवश्यक 8 प्रमुख रस्त्यांवर बैठकीत चर्चा झाली. दरम्यान द्वारका सर्कलसाठी 2 फेज करण्याचं ठरलंय, तर नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ताही लवकरच पूर्ण करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारी संदर्भात वादग्रस्त विधान केले. वारीमुळे रस्ता जाम होतो, हिंदूंचे सण साजरे केले जातात तेव्हा मुस्लिम समाज विरोध करत नाही, मात्र मुस्लिमांनी नमाज केल्यानंतर तक्रारी करतात असं वादग्रस्त वक्तव्य अबू आझमी यांनी केलं. प्रसिद्धी मिळवण्यासाठी अबू आझमी वादग्रस्त वक्तव्य करत असतात, त्यांच्या वक्तव्यांना आम्ही महत्त्व देत नाही, अशा व्यक्तींवर बोलण्यात अर्थ नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अबू आझमींना खडेबोल सुनावले. छत्रपती संभाजीनगर जालना रोडवर राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा अडवण्यात आला. संभाजीनगर महानगरपालिकेने मुकुंदवाडी इथे अतिक्रमण हटवल्यानंतर अतिक्रमणधारकांना इम्तियाज जलील भेटायला गेले होते. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याचवेळी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा जात होता. दरम्यान नागरिकांनी रस्त्यावर उतरून हा ताफा अडवला. माजी आमदार संजय केनेकर यांच्या सांगण्यावरून अतिक्रमण काढण्यात आलं. पावसाळ्यात अशा प्रकारे अतिक्रमण काढण्याचा अधिकार मनपाला नाही असं म्हणत इम्तियाज जलील यांनी प्रशासनाला सुनावलं. धाराशिव तुळजापूरमध्ये परवानगीविना अबू आझमींच्या वाढदिवसाची रॅली काढण्यात आली. तुळजाभवानी मंदिरासमोर 4 चाकी वाहनांना बंदी असतानाही मंदिरासमोरून रॅली काढल्यानं भाविकांनी नाराजी व्यक्त केली. तेजस्वी घोसाळकर यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. दरम्यान ठाकरेंच्या भेटीनंतर त्यांची नाराजी दूर होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांना डिवचणारा बॅनर ठाण्यात लावण्यात आला आहे. कम ऑन किल मी असं म्हणण्याऐवजी कम ऑन सेव्ह मी असं म्हणाले असते तर शिंदेसाहेब मदतीला आले असते. आमचे साहेब मारणाऱ्यातले नाही तर तारणाऱ्यातले आहेत असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही शिवसेनांमध्ये बॅनर वॉर रंगण्याची शक्यता वर्तवली जाते. मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीवरनं संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांमध्ये जुंपली. युतीबाबत पक्षप्रमुख निर्णय घेतील त्यामुळे समजांनी ताटातच राहायचं असा हल्लाबोल संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांवर केलेला आहे. तर काही लोकांना अजून प्रशिक्षणाची गरज आहे असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी देशपांडेंना दिलं. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला. 40 आमदार गेले तेव्हा त्यांच्या मनातलं कळलं नाही तर राज्याच्या मनातलं काय करणार असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला. मृतकाने प्रत्येक मताला 10,000 प्रमाणे 11,000 लोकांना पैसे वाटले गेल्याचा गंभीर आरोप चंद्रराव कावरेंनी केला आहे. तर माळेगाव कारखाना हा शेतकऱ्यांचा प्रपंच चालवणारा कारखाना असल्याचे ते म्हणाले. हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमींनी मनसेवर निशाणा साधला. मराठी हा काय मुद्दा आहे काय असा प्रश्न अबू आझमींनी उपस्थित केला. महाराष्ट्रात जर 3 भाषा असतील तर पहिल्या नंबरवर मराठी, दुसऱ्या नंबरवर हिंदी आणि तिसऱ्या नंबरवर इंग्रजी असायला हवी असं म्हणत त्यांनी हिंदी भाषेचं समर्थन केलं. अबू आझमी यांच्यानंतर आता केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनीही हिंदी भाषा सक्तीचं समर्थन केलं. हिंदी आपली राष्ट्रभाषा ती आपल्याला आलीच पाहिजे. हिंदी भाषेला विरोध करून राजकारण करणं चुकीचं असल्याचं रक्षा खडसेंनी म्हटलं. राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये 3ऱ्या भाषेच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली.
हिंदी सक्ती करू देणार नाही असा इशारा मनसेनं दिला असून या विरोधात उद्या मनसे राज्यभरात आंदोलन करणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत मनसेकडून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येते. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर DRIनं 11,50,00,000चं कोकेन ड्रग्ज जप्त केलं. एका परदेशी प्रवाशाला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या प्रवाशाने ड्रग्ज कॅप्सूलमध्ये भरून आपल्या शरीरात लपवून ठेवले होते. डोंबिवलीच्या KDMC हद्दीतील 65 बेकायदा इमारत प्रकरणी रहिवाशांनी उबाटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांची भेट घेतली. इमारतींना रेग्युलराईज करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी देऊनही रहिवाशांना नोटीस पाठवण्याची हिंमत प्रशासन कसं काय करू शकतं असा सवाल म्हात्रेंनी केला. धाराशिवच्या तांदूळवाडी शिवारात नुकसान भरपाईसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान शेतकरी डिझेल घेऊन आले होते. त्यांच्याकडे 30 ते 40 लोक जखमी होतील एवढा साठा होता. त्यामुळे डिझेल घेऊन आलेल्यांवर लाठीचार्ज केल्याचं पोलीस म्हणाले. नागपूरमध्ये गिरीश महाजनांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनाची पाहणी केली. यावेळी हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनाच्या चालकांकडून ही माहिती घेण्यात आली. हिंगोलीमध्ये भाजपच्या वतीनं बदलला भारत मेरा अनुभव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात 11 वर्षात केलेल्या कामांची माहिती देण्यात आली. यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. नाशिक सिन्नर मार्गाचा विस्तार केला जाणार आहे. नाशिककडे येणाऱ्यांना राष्ट्रीय महामार्गाची सोय केली जाईल. मंत्री गिरीश महाजनांनी ही माहिती दिली आहे. सध्या तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातील 2 दिवसांच्या मुक्कामानंतर लोणी काळभोर इथं आजचा मुक्काम करणार आहे. मुक्काम केलेला आहे. टाळमृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकोबांचं स्मरण करत लाखो वारकऱ्यांचा भक्तिसागर पंढरपूरच्या दिशेने निघाला. लोणी इथल्या मुक्कामाच्या ठिकाणी ग्रामस्थांकडून जय्यत तयारी करण्यात आली. रांगोळी काढून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आणि वारकऱ्यांचं स्वागत करण्यात आलं. संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेली आहे आणि ज्ञानोबा माऊली आणि संत तुकारामांचा जयघोष करत पालखी मार्गस्थ झाली आणि हजारो वारकरी वारीत पायी चालतायत. अभंग भजन कीर्तन करत गवळण गात वारकरी विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होत असल्याचं बघायला मिळतं. भारत सरकारच्या आयुष मंत्रालय, JP हेल्थ फाउंडेशन आणि इतर संस्थांच्या सहकार्याने वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी, औषध वाटप, योगाभ्यास आणि मालिशची व्यवस्था करण्यात आली. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सासवड मुक्कामी असणार आहे. तर उद्या संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचं सासवड इथून प्रस्थान होईल. त्याआधी संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचे अश्व जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी नेण्यात आले होते आणि यावेळी भंडारा उधळून अश्वांचं स्वागत करण्यात आलं. संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे प्रतीक म्हणून काढण्यात येणाऱ्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा इमामपूर घाटातून मार्गस्थ होतोय. दरवर्षीप्रमाणे यंदाही या दिंडीत हजारो वारकरी सहभागी झालेत. यावर्षी 22 नवीन दिंड्या सहभागी झाल्या. हिंगोलीच्या नरसी नामदेव इथे संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या मंदिरात वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळाली. वारकऱ्यांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीची पाणी पातळी 16 फुटांवर पोहोचली. कोयना आणि चांदोली पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसते. ज्योतिर्लिंग भीमाशंकर खोऱ्यातील कोंडवळ धबधबा ओसंडून वाहू लागला. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात असणाऱ्या उंच कड्यावरून वाहणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात. सिंधुदुर्गच्या सावडाव धबधब्यावर पर्यटकांनी तुफान गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. वर्षा पर्यटनाचा मनमुराद आनंद पर्यटक लुटत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 49,000 हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान 100 मिलीमीटर पावसापूर्वी पेरणी न करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं. सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जाण्यास 19 ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे व्यावसायिकांना फटका बसणार असल्यानं व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली. चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दिवसभरात 4 वारकऱ्यांना सुरक्षा रक्षकांनी बुडताना वाचवलं. पाण्याचा अंदाज न आल्यानं ही घटना घडली. अमरावतीच्या पश्चिम क्षेत्रातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्याकरता इतवारा परिसरात पुलाचं बांधकाम हाती घेण्यात आलं. मात्र गेल्या 8 वर्षांपासून या पुलाचं बांधकाम पूर्ण न झाल्यामुळे नागरिक आक्रमक झाले. पूल तोडो आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथं कचऱ्यात ऐतिहासिक मूर्ती ज्या आहेत त्या आढळून आल्या आणि याकडे पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केलं. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. धुळ्यातील गुलमोहर शासकीय वसतिगृहातील रोकड प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी उबाटा शिवसेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
सांगली शहरातील करणार रोडवर बेकायदेशीररित्या पिंपळाच्या झाडाची कत्तल करण्यात आली. झाड तोडलं जात असताना 13 पक्ष्यांचा मृत्यू झाला. दरम्यान पक्ष्यांची हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पक्षीप्रेमींनी केली. गोखले इन्स्टिट्यूट ब्राह्मण समाजातील पुरोहितांची माहिती गोळा करून महामंडळ कर्ज देण्यासाठी प्रयत्नशील राहील. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात परशुराम भवन उभारण्यात येणार असून या भवनात नोकरी, व्यवसाय तसंच UPSC MPSCसाठी आवश्यक गोष्टी उभारण्यात येणार असल्याची माहिती परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांनी दिली. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव शिवारात दुर्मिळ जातीचा कासव आढळला. स्टार इंडियन टॉर्टाईज प्रजातीचा हा कासव असल्याचं जीवशास्त्र अभ्यासकांनी सांगितलं. बांधकाम कामगार नोंदणीसाठी खासगी एजंट नेमल्या प्रकरणात कारवाई केली जाणारे कामगार मंत्र्यांनी बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले. न्यूजची लोकमतने बातमी दाखवल्यानंतर ही कारवाई होणार आहे. लातूरच्या चाकूर उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मातंग समाजाने आंदोलन केलं. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान प्रशासनाने कारवाईचं आश्वासन आंदोलकांना दिलं. पुण्यातील सिंहगड किल्ला परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर आढळला आहे. वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू आहे. किल्ला परिसरातील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. आता वेळ झाली की ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. रत्नागिरीमधील ब्रेकनंतर बघूयात. रत्नागिरीमधील भाटे खाडीत नांगर टाकून ठेवलेल्या बोटीनं पेट घेतला. या बोटीच्या शेजारील बोटीनेही पेट घेतला. आगीत दोन्ही बोटी जळून खाक झाल्यात. यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालंय. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जालन्याच्या गोंडेवाडीमध्ये पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि यावेळी पोलिसांनी 11 जणांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडनं 34,08,524 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अमरावतीमध्ये पोलिसांनी 3 कॅफेंवर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी 13 तरुण आणि तरुणींना ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांकडून तरुणींना समज देत पालकांच्या ताब्यात देण्यात आले. यामुळे कॅफे चालकाचं धाबधन आणलं. कराडच्या मलकापूर फाटा परिसरात भरधाव ट्रकने एका महिलेला धडक दिली. यात महिला गंभीर जखमी झाली. जखमी महिलेवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मावळमध्ये एका परप्रांतीय कामगार युवकाने नैराश्यातून आत्महत्या केली आणि आत्महत्येपूर्वी कुटुंबाला पाठवलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. नागपूरच्या बाजीराव गल्लीतील 4 दुकानांमध्ये चोरट्यांनी चोरी केली. दुकानातून चोरट्यांनी दागिने लंपास केलेत. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जातो. वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता ब्रेकनंतर इतरही घडामोडी. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं लोणी काळभोरमध्ये वाजत गाजत आगमन झालं. मोठ्या उत्साहात लोणी काळभोरकरांनी पालखीचं स्वागत करत पादुकांचं दर्शन घेतलं. कारगिल युद्धाची युद्धभूमी द्रास इथे भारतीय सैन्य दलाच्या शौर्याची ओळख पुढील पिढ्यांना व्हावी यासाठी सरहद संस्थेच्या पुढाकाराने लेझर शोची निर्मिती केली जाणार आहे. दरम्यान महाराष्ट्र शासनाकडून यासाठी 3 कोटींचा निधी देण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांकडे हा निधी सुपूर्द केला. मुंबई विमानतळावर 4.24 कोटी रुपयांच्या 4.24 किलो 24 कॅरेट सोन्याच्या धुरीसह दोघांना ताब्यात घेतलेले दोघेही आरोपी विमानतळ कर्मचारी असल्याचं समोर आलं. मावळमध्ये मुंबई बंगळुरू महामार्गावर भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. चंद्रपूर जिल्ह्यात तलाठीमध्ये नोकरी लावून देण्याच्या आमिषातून क्रीडा अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. मुलाला नोकरी लावून देतो म्हणून 28 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणात 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.